सादर करतो. बंडू गोरे यांचा आजचा हा स्मृती दिवस आणि या दिवशी केशव गोरे स्मारक ट्रस्टमधून आपण दरवर्षी विविध विषयांवरती चर्चा, परिसंवाद, व्याख्यानं त्याचं आयोजन करत असतो आणि त्याच दिवशी वार्षिक अहवाल सुद्धा आपण सर्वांना सादर करत असतो. गेले 66 वर्ष पब्लिक डोमेनमध्ये आपण आर्थिक अहवालासहित वार्षिक अहवाल देत असतो. केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विविध उपक्रम आहेत, त्याच्याबद्दल मी सांगणार नाही कारण सगळे तसे परिवारातीलच लोक आहात. आजचा जो विषय आहे तो विषय चौथा स्तंभ आणि नाम में ही सब कुछ है. त्या अर्थाने त्या विषयाबद्दल पण अधिक सांगण्याची गरज नाही. आजच्या परिसंवादामध्ये मान्यवर पत्रकार ज्यांनी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये घालवली आहेत, वेगळ्या अर्थाने पत्रकारितेला वळण देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे आणि विशेष मोलाची घर सुद्धा केली असे समाजामध्ये वक्ते आहेत. त्यांना मी फार वेळ गवता व्यासपीठावर गेलो होतो. आजच्या या परिसंवादामध्ये चौथ्या स्तंभासमोरचे आव्हानं करत आपल्यासमोर येतीलच, पण सोल्युशनच्या अंगाने सुद्धा चर्चा होईल याबद्दल मला खात्री आहे. मी सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांना आपण टीव्हीवरती सगळ्याच पत्रकार आज जे सगळी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी राजू पडवेकर, वरुण सुखराज, प्रशांत कदम, प्रकाश अकोलकर यांना टीव्हीवरती बोलण्याची विनंती. आमचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांना वेळ घालवत नाही. आपण परिसंवादासाठी उपस्थित असणाऱ्या वक्त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. राजू पडवेकर यांचं स्वागत करायला मी आमच्या विश्वस्त मंजूताई यांना विनंती करतो की त्यांनी स्पीकर करावं. प्रकाश अकोलकर यांचं ताई प्रकाश अकोलकर यांचं सुद्धा स्वागत करावं. फिल्ममेकर वरुण सुखराज, आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती आपण ज्यांना पाहत असतो असे प्रशांत कदम या परिसंवादाची सुरुवात हा परिसंवाद आहे, चर्चा आहे, पण चर्चेला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही नाही वेळ ते खेळाडू आहोत. खरं तर चौथा स्तंभ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय आहे आणि चौथा स्तंभ कोण बोलतोय आणि ते कशासाठी बोलतोय या सगळ्याची एक संकल्पना आपली एक तयार होत असते. ज्या विषयाबाबत गेले अनेक वर्ष आपण बोलतो आहोत, पण आता काही असे माध्यमकर्मी आहेत की त्यांनी हे सगळं जरी असलं, दबाव आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले आहेत किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य ज्या प्रकारात मिळेल की नाही अशी सगळी शंका असताना काही लोक बोलत आहेत आणि ते बोलणारे जे शिलेदार आहेत ते मला असं वाटतं आत्ताच्या सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये, माध्यमाच्या सिच्युएशनमध्ये एक बॅलन्स फोर्स आहे
त्यामुळे या चौघांची यादी आपण टाळ्यावरून स्वागत करूया. त्यांच्या भूमिका आपण ऐकत असतो, त्यांच्या भूमिका आपल्याला ज्या पलीकडच्या आहेत, ज्या टी व्हीच्या फ्रेममध्ये कधी आपल्याला दिसणार नाही, ज्या दिसायला हव्या. त्यामुळे असे लोक येणं, ते बोलणं, आणि मला असं वाटतं की आजचा हा परिसंवाद केशव गोरे अर्थात बंडू गोरे यांच्या या निमित्ताने, आजच्या निमित्ताने आपण करतो आहोत. कारण बंडू गोरे हे स्वतः लेखक होते, त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. लोकशाही समाजवाद त्यांनी त्यांच्या पद्धतीने लोकांपुढे मांडलेला आहे. आणि अशा माणसाच्या, अशा व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा परिसंवाद होणं मला जास्त अप्रोप्रिएट वाटतंय. म्हणून मी आपल्या चौघांचे परत एकदा स्वागत करतो. मी फक्त एक दुवा आहे, आपण बोलायचं आहे, पण सगळेच माध्यमांमध्ये बराच काळ काढलेले लोक आहेत. वरुण सारखा आमचा मित्र आहे, त्याने एक वेगळ्याच पद्धतीची त्याची जर्नलिझम असेल किंवा त्याचं माध्यम जे त्याने निवडलेलं आहे ते सगळ्यांसाठीच एक दिशादर्शक आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलनं झाली तेव्हा जे आपल्याला दिसत नव्हतं ते वरुण सारखा एक तरुण जातो, एक कॅमेरा घेऊन जातो आणि ते सगळं दाखवतो. आणि ते त्याची जी ती फिल्म आहे त्याचं प्रदर्शन आपण इथे केशव गोरेमध्ये केलं होतं. आणि कुणाल कामरा म्हणजे आजच्या या माध्यम जगामध्ये, आधुनिक माध्यम युगामध्ये ज्याने बदलही सुरू केली, अर्णव गोस्वामीला प्रश्न विचारणारा तो कुणाल कामरा आपल्याला माहिती आहे. कुणाल कामराने त्याची फिल्म रिलीज केली, त्याची जमुरा नावाची फिल्मही रिलीज झालेली आहे. आपण सगळ्यांनी पाहिजे, अटल येथे त्याचा शो करायचा आहे. राजूची ओळख तर तुम्हाला सगळ्यांना आहेच, मी काही परत नव्याने सांगणार नाही आहे. त्याची वक्तव्य हीच त्याची ओळख आहे. आणि राजू इथे आहे. प्रकाश अकोलकर दीर्घकाळ पत्रकारिता केलेला आणि कधी न रिटायर होणारा पत्रकार कसा असतो तर तो प्रकाश अकोलकरसारखा असतो. त्यामुळे प्रकाश अकोलकर इथे आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा सगळा लेखाजोखा आपल्याला ऐकायला, अनुभवायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर प्रशांत कदमसारखा तरुण माध्यमकर्मी, ज्याला असं वाटते की क्षणी की चांगली प्रस्थापित मीडियात आपली असलेली नोकरी सोडून स्वतःचा एक प्रभाव तयार करणं आणि त्यासाठी जी रिस्क असते ती त्याने घेतलेली आहे. त्यामुळे या चौघांना मी आपण राऊंड करूया. पहिल्या राऊंडमध्ये मला असं वाटतं की सध्या कुंभमेळा सुरू आहे, त्यामुळे कुंभमेळ्याला दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. ज्या पद्धतीने कुंभमेळ्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या जास्त रील करणाऱ्या लोकांकडून आपल्याला त्याचं इन्साईट करू, म्हणून जास्त त्याला ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली, चेंगराचेंगरीतल्या लोकांना मोक्ष मिळेल असे काही बाबा सांगायला लागले. आणि किती माणसं नेमकी गेलेली आहे, किती माणसं जखमी झालेली आहेत हे सांगण्याचं काम पत्रकारांचं आहे, माध्यमाचं आहे. आणि कुठलंही माध्यम ते काम करत नाहीये. एका माध्यमकर्मीने तो प्रयत्न केला, तिथे सगळे फोटो लावले ते पुस्तकांचे, तो सांगत होता की इथे जेव्हा हे गेले तर त्याला बाहेर काढण्यात आलं, ढकलून बाहेर काढण्यात आलं. आणि त्याच्या या घटनेच्या बाबत इतर माध्यमं काही बोलत नाहीये. मला आठवतं की पूर्वी असं काही झालं पत्रकारांवर की सगळे पत्रकार एकत्र यायचे, निषेध व्हायचा, तेही काही झालेलं नाहीये. तर एकूण कुंभमेळा आणि पत्रकारिता याच्यात तुम्हाला म्हणजे पत्रकारिता ही कुंभमेळ्यात झालेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याबद्दल काय सांगा. एक राऊंड सुरू करू. ठीक आहे. नमस्कार, धन्यवाद. आज मी वर्षी ज्यावेळी या हॉलमध्ये आलो त्यावेळी पहिला विचार माझ्या मनात हाच आला, बरीच लोकं कुंभमेळ्याला नाही गेली आहेत अजूनही, ती आज इथे उपस्थित आहे. आणि सरकारने अजून टाळ्या वाजवल्यावर मुद्दे आणलेले नाही. नाही, सरकार काही करायची आजकाल लोक वाटच बघत नाही. लोक स्वतःहूनच टाळ्या वाजवायची थांबली आहेत, लोक स्वतःहूनच बोलायची थांबली आहेत, प्रश्न विचारायचे थांबली आहेत. ती फार नंतरची स्टेप आहे. आता असं झालं की कशाला करा,
त्यामुळे आता सरकारचंही काम याबाबतीत सोपं झालंय खरं. कुंभमेळ्याच्या उल्लेखाने याची सुरुवात झाली हे बरं झालं. त्याचं कारण असं की गेले काही दिवस एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काही स्तंभ नाही, मी आपला एक टेपू आहे. सध्या स्तंभांची गडबड झाल्यामुळे आम्ही आपल्या परीने काम करतो. मी फिल्म मेकर आहे. ही सगळी दिग्गज मंडळी खऱ्या अर्थाने या लोकशाहीचे स्तंभ आहेत. पण आत्ता पर्टिक्युलरली कुंभमेळा आम्ही गेले काही दिवस मी ते फॉलो करतोय की नक्की काय काय तिथून बनतंय, काय काय तिथून पोचवलं जातं. काय होतं, कुठलाही धर्म इन्स्टिट्यूशनलाइज झाला की त्याचा प्रॉब्लेम होतोच. आता ते प्रयत्न सरकार पातळीवर होत आहेत, हा जास्त मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्याची आता सुरुवात आहे ही खरं तर इन्स्टिट्यूशनलाइज करण्याची. म्हणजे कुंभमेळा आपला एक, आपण अल्गोरिदमचे सगळेजण बळी आहोत. आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण एकमेकांचे मित्र असतो. म्हणजे मला आज माझ्या फेसबुकवर सगळ्या पोस्ट ह्याच दिसतील की आज कशी सगळी माणसं या स्मारकात जमली आहेत आणि याविषयी बोलत आहेत. आणि मग उद्या मतदान झाल्यावर मला आश्चर्य वाटतं अरे हे कसं काय झालं. कारण मी तेच बघतोय. त्या पलीकडे जाऊन मी सध्या हा जो कुंभमेळा आहे तो मी सध्या खरंच सर्च करतोय. आणि तिथून जे व्हिडिओज येत आहेत फक्त ही चेंगराचेंगरी ही त्यातली एक घटना आहे जी अर्थात दुर्दैवी आहे. पण त्याही पलीकडे जे तिथून घडतंय ते खूप डेंजरस आहे. खरं तर मी अनेकदा असं सांगतो की धर्माची कास म्हणण्यापेक्षा धर्माची साथ जशी महात्मा गांधींनी त्या आंदोलनात धरली ती नंतर आपण सोडली ती आता इतकी पूर्ण सुटून गेलेली. आणि तिथे जे काही चाललंय ते बिभत्स म्हणण्याच्याही पलीकडे. कोणीतरी मनोरुग्ण येतो आणि तिथे काहीतरी करतो आणि दिवसभर टीव्ही आणि सोशल मीडियावर त्याच्याविषयी चर्चा होते. म्हणजे ही आपल्या देशात परिस्थिती आहे. एकीकडे 90 तास काम करा म्हणायचं, त्याची चर्चा दिवसभर करायची. दुसरीकडे गंजडी कोणतरी येतो तिथे मी IITतून पास होऊन हे करतोय हे दाखवायचं. नक्की आम्ही काय दाखवतोय आमच्या येणाऱ्या पिढ्यांना, आम्हाला नक्की काय म्हणायचंय देश म्हणून, हीच गल्लत आहे. मी परवा प्रसाद सर आले, मी काल परवाच त्यांना एक रील पाठवली. इथे प्रसाद जावळे सर पुढे आले, परवाच त्यांना एक रील पाठवली की एक ना नवीन पॅटर्न आला. तुम्ही तो असून तिथून CNG गॅसची अशी पाईप लावून लायटरनी पेटवून तिथून ज्वाळा येतात. काल मी त्यातला एक व्हिडिओ की ह्यांची एंट्री पहा काय जबरदस्त अंगावर शहारे आणणारी वगैरे आहे. 8.5 कोटी व्ह्यूज होते त्या व्हिडिओवर. टू मच डेमोक्रेसीला 8 कोटी आहे. जमुराला 8 कोटी नाही, सॉरी 8 लाख आहे. जमुराला 3 लाख आहे. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे हे एवढं आपण सगळं करतोय तरी होते काय. कारण हे जे घडतंय हा जो कॉन्टेंट बनतोय कुंभमेळ्याचा त्याची मला जास्त भीती वाटते. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गोष्ट घडत होती, एखादी घटना घडायची तिथून काय जे काही होतंय ते आता त्याच्यातून तो कॉन्टेंट क्रिएट केला जातोय. मी आधी कधीही बघितलं नव्हतं. मी सॉरी आता नावं घेण्यात काय त्याच्यात हे आहे. मिलिंद सोमण काय आपला संबंध कुंभमेळ्याशी तिथे डोके आपण नक्की काय. म्हणजे एवढी वर्ष तुम्ही फिटनेस विषयी सांगताय, तुम्हाला फॉलो करणारी एक पूर्ण पिढी आहे. आणि मग अशा वेळी गॅजेट्स नावाची जी सिरीज आम्ही परवाच बघत होतो मी आणि BBC वरती एक सिरीज आहे, त्याच्यातलं एक 2017ची सिरीज आहे. त्याच्यातलं एकच वाक्य सांगतो आणि आपल्याला याची भीषणता कळेल. त्याने असं म्हटलंय की फिकल जे पार्टिकल्स असतात कुठलेही पाण्यातले ते दिसण्या एवढे ज्यावेळी होतात त्यावेळी ते 1 मिलीमीटरमध्ये 500 युनिट्स असतात. 500 युनिट्स असतात. 2017 साली केलेल्या BBCच्या एका डॉक्युमेंटरीत गंगेच्या 1 मिलीलीटर थेंबामध्ये 4.5 मिलियन युनिट्स होते. ह्याच्यातून जे तयार होतात त्या बॅक्टेरिया विषयी आपण हे 2017 साली होतं. आपण अजून पुढे आलेलो आहोत. आणि आपले फिटनेस इन्फ्लुएन्सर्स, आपले बिझनेस टायकून्स हे सगळे ह्याच्यावर बोलण्याऐवजी तिथे जाऊन डुबकी मारतात VIP सर्कलमध्ये अर्थातच. सो कुंभमेळा ही पुन्हा एका वेगळ्या येणाऱ्या भयंकराची नांदी आहे कंटेंटच्या. बिकॉज आय अंडरस्टँड कंटेंट. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही सोशल मीडियावर जाऊन हे सर्च करा. तुम्ही जाऊन शोधा कुंभमेळ्यातून काय व्ह्यूज तयार होत आहे, काय पद्धतीचा कॉन्टेंट इथून निघतोय. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण निकालाच्या दिवशी शॉक होण्यात काही अर्थ नसतो. त्याच्या आजूबाजूला हेच सगळं चालू असतं. ओव्हर टू द संवादाचं नाव आपल्या चौथा स्तंभ आहे आणि 4 लोकांची गरज कुठे कुठे लागते, कुठल्या गोष्टी उचलायला लागते, तशी अवस्था आपल्या लोकशाहीची झालेली आहे का? त्यामुळे 4च पत्रकार ठेवले.
त्याच्या पुढे मागं काही दिसलं नाही मला, चौथा स्तंभ. कारण आता त्या चौथ्या स्तंभाबद्दल बहुधा बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये का, म्हणून फक्त उद्गाराचे चिन्ह दिसतंय. आणि ब्लॅक अँड व्हाईटच्या ऐवजी तो रेड अँड ब्लॅक कलर पण मला थोडा सूचक वाटला. पण ठीक आहे, चांगलं की म्हणजे सुरुवात आपण कुंभमेळ्यापासून करतो. कारण म्हणजे जेव्हा हा परिसंवाद म्हणजे त्याचा विषय आणि हा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर काल परवा जेव्हा मी बघतोय, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकामध्ये ट्रॅजेडी अँड कॉन्टेक्स्ट नावानं संपादकीय लिहिलं गेलेलं होतं. खरं तर टाइम्सची संपादकीय आता वाचण्यासारखी राहिलेली नाहीये, पण हे इतकं वाह्यात आणि निर्लज्ज संपादकीय होतं की आपल्याला त्याची चर्चा करावी लागते. कारण जे मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूंच्या बद्दल इतकी असंवेदनशीलता एखादं माध्यम दाखवू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये हा दावा केला जातोय की कुंभमेळ्यामध्ये जरी चेंगराचेंगरी होऊन लोक ठार झाले असतील तरी सुद्धा आपण या घटनेकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघितलं पाहिजे. देशामध्ये अल्झायमरनं जे मृत्यू होतात ते सुद्धा म्हणजे जगातले 7 नंबरचे मृत्यू अल्झायमरनं होतात. म्हणून आपण प्रत्येकच गोष्टीची फ्रंट पेजवरती हेडलाईन करू शकत नाही. इतक्या असंवेदनशील पद्धतीने हे विधान केलेलं होतं. म्हणजे खरं तर त्या संपादकीयामध्ये आता एवढीच ओळ बाकी होती की हे मरणारे जे लोक आहेत ते आमचे वाचक नाही आहेत आणि म्हणून आम्हाला काही त्यांची फार गरज वाटत नाहीये. कारण एरवी एअरपोर्टवरती जर काही गोंधळ झाला किंवा ट्रॅफिक समस्या झाली एखाद्या मेट्रोमध्ये तर ती टाइम्ससाठी फ्रंट पेज न्यूज असते. पण हे जे कुंभमेळ्यामध्ये गेलेले लोक आहेत ते बहुधा त्यांचे वाचक नाही आहेत आणि म्हणून इतक्या असंवेदनशील पद्धतीनं ते लिखाण केलं जाऊ शकतं. म्हणजे कुठल्याही पत्रकाराचं बेसिक काम हे आहे की व्यवस्थेला प्रश्न विचारणं. तुम्ही आता व्यवस्थेला प्रश्न विचारणं तर सोडा, तुम्ही व्यवस्थेला डिफेंड करायला लागलेले आहात. म्हणजे हे अशा पद्धतीचा बचाव तर म्हणजे राजकारणी सुद्धा करत नाहीयेत जे पत्रकार करू लागले आहेत. आणि कुंभमेळ्यामध्ये ही घटना होईपर्यंत सगळी आकडेवारी माध्यमांना पोहोचवली जात होती. म्हणजे काय 6,000 कोटी रुपये या आयोजनावरती खर्च झालेले आहेत, 2 लाख कोटी रुपयांचा महसूल त्याच्यातून येणार आहे वगैरे वगैरे. आणि नेमके किती लोक गेलेले आहेत याचा आकडा मात्र आपल्याकडं पुढचे 18-24 तास अजिबात उपलब्ध होत नाही. आणि हे जे म्हणजे याच्या आधी सुद्धा चेंगराचेंगरी झालेली आहे कुंभमेळ्यामध्ये. अगदी पहिल्या कुंभमेळ्यामध्ये स्वातंत्र्यानंतरचा जो होता 1954चा त्याच्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी होऊन लोक ठार झालेले होते. पण आता बदल काय झालेला आहे तर तो सरकारच्या प्रतिसादामध्ये आणि ज्या पद्धतीनं सगळी दडपशाही होतीये त्याच्यामध्ये बदल झाला आहे. कारण म्हणजे आपल्याकडे आता गेल्या काही वर्षांपासून एक प्रथा पडलेली आहे की प्रत्येकच गोष्टीला नेहरू जबाबदार असतात. तसं मी म्हणजे मला गंमत वाटली की याही कुंभमेळ्याबद्दल सुद्धा एक विधान मोदींनी करून ठेवलेलं होतं ज्याच्यात ते असं सांगत होते की 1954चा जो कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो नेहरूंनी केलेला होता. पण मी सहज सर्च करून बघितलं तर त्या कुंभमेळ्याबद्दल जे संसदेमध्ये डिबेट झालेला आहे ते त्या डिबेटची जवळपास एक 12-15 पानं ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि मला गंमत वाटली की इतके तिखट प्रश्न खासदारांनी विचारलेले आहेत नेहरूंना की तुम्ही त्या कुंभमेळ्यात गेलेला होतात, ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी तुम्ही कुठे होतात, तुम्हाला किती वेळ लागला ती बातमी समजायला, इथपासून ते चौकशी करण्यासाठीची समिती नेमण्यात आलेली होती ती उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेली आहे असं जेव्हा नेहरूंनी सांगितलं त्याच्यानंतर ती नावं तुम्हाला माहिती नव्हती का, आपण हा विषय संसदेमध्ये डिस्कस केला पाहिजे, हा राज्य सरकारचा विषय नाहीये, इथपासूनचे सगळे विषय नेहरूंना विचारले गेलेले होते आणि नेहरू त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. तुम्ही कल्पना करा की 1952 पहिल्या निवडणुकीतलं काँग्रेसचं बहुमत किती असेल आणि विरोधकांचा आवाज किती असेल, तरी सुद्धा हे सगळे प्रश्न संसदेमध्ये विचारले गेलेले होते आणि नेहरूंनी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळं जेव्हा तुम्ही नेहरूंशी कंपॅरिझन करता तेव्हा ज्या ज्या गोष्टींना नेहरू सामोरे गेले आहेत किंवा त्या गोष्टी करण्याची धमक किंवा धाडस सुद्धा तुम्ही दाखवलं पाहिजे. कारण इथं आपण बघतोय की मणिपूर सारख्या घटनेवरती म्हणजे मणिपूरचा न बोलायला सुद्धा पंतप्रधान तयार नाहीये. शेवटपर्यंत त्यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं कुंभमेळ्याच्या दृष्टीनं जेव्हा आपण पत्रकारितेची चर्चा करतो तेव्हा इतका खालचा स्तर गाठला गेलेला आहे की त्याच्याबद्दल आता अजून काय बोलायचं. म्हणजे दैनिक जागरण सारख्या एका प्रमुख उत्तर भारतीय वर्तमानपत्रामध्ये त्या दिवशी
जी पहिली बातमी होती दुर्घटनेनंतरची ती कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीची नव्हती, तर ती मोदींनी आपवरती जी टीका केलेली होती त्या टीकेबद्दलची होती. त्यामुळं माध्यमं नेमकं काय करतायत आणि कुठल्या लेवलला येऊन सरकारला डिपेंड करतायत हा खरोखर चिंताजनक प्रश्न आहे. आणि कुंभमेळा हे केवळ एक उदाहरण झालं, म्हणजे याच्यासारख्या अनेक घटना सांगता येतील किंवा गेल्या 10-12 वर्षामध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये माध्यमांचा रोल नेमका काय राहिलेला आहे, खरोखर चिंता करण्यासाठी. आपण जर तुम्ही नाशिकचेच आहात आणि नाशिकचा कुंभमेळा तुम्ही अनेकदा पाहिलेला आहे. मुंबईत राहून आता या कुंभमेळ्याकडे मी कुंभमेळ्यावर बोलणार नाही. यातल्या सर्व लोकांच्या कुंभमेळ्याविषयीचं जे रिपोर्टिंग सुरू आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आता प्रशांतने उदाहरण दिलं जागरणचं. मुंबई तरुण भारतमध्ये अजिबात म्हणजे अजिबातच बातमी आली नाही चेंगराचेंगरीची. जी बातमी आली ती फोल्डच्या खाली, आपण जे घडी करून वर्तमानपत्र ठेवलेलं असतं त्या फोल्डच्या खाली मोदींनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त करून जे गेले त्यांच्या नातेवाईकांना सांत्वन केलं अशी बातमी तरुण भारतने छापलेली आहे. पण आपण त्याच्यात गुंतून पडूया नको, कारण विषय चौथा स्तंभ आहे. आपण कुंभमेळ्याच्या पलीकडे जाऊया. या सगळ्यात एक मोठी गफलत कायम केली जाते गेले 15-20 वर्ष, विशेषतः मोदी आल्यानंतर, की माध्यम असा शब्द वापरला जातोय. माध्यमामध्ये 2 गट आहेत. एक मीडिया हाऊसेसच्या मालकांचा गट आहे आणि एक पत्रकारांचा गट आहे. आणि असंख्य पत्रकारांना बातम्या द्यायच्या आहेत, त्या दिल्या जात नाहीत किंवा देऊ दिल्या जात नाहीत किंवा दाखवल्या जात नाहीत. त्यांच्याकडे बातम्या आहेत. त्यामुळे सरसकट चौथा स्तंभ म्हणजे नादान आहे, तो खाली रसातळाला गेला आहे वगैरे सगळं पूर्णपणे मान्य करून मी सांगतो की संपूर्ण पत्रकार जर्नलिस्ट फ्रॅटर्निटी जी काय भारतात आहे ती संपूर्णपणे रसातळाला गेलेली नाही. म्हणजे मी कायम सांगतो ते वाक्य असं आहे की मला अनेक ठिकाणी ऑडियन्समधून प्रश्न असा येतो की पत्रकार पैसे खाऊन बातम्या देतात, हे खरं आहे का? त्याच्यावरती मी दिलेलं उत्तर असं असायचं की पत्रकार पैसे खाऊन बातम्या देतात हे 100% सत्य आहे, पण 100% पत्रकार पैसे खाऊन बातम्या देतात. तो पैसे खाऊन बातम्या देणाऱ्यांचा एक वर्ग आहे पत्रकारितेमध्ये. जसा कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा असतो किंवा परत रस्त्यात मुंबईतल्या फोडून सिमेंट कॉन्क्रिटिंग परत करण्याचा आणि त्याच्यात जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सचा आणि इंजिनियर्सचा असतो, तसा तो वर्ग आहे. त्याच्या पलीकडे जाऊया आपण. आणि 2 प्रकारे माध्यमात रसातळाला गेले असं मला वाटतं. मी माध्यमांकडे जातो. एक म्हणजे माध्यमांचा खालावलेला दर्जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2009च्या निवडणुकीमध्ये जे पेड न्यूज नावाचं प्रकरण आलं, तर त्याच्यावर इथून प्रश्न येऊ शकतो, कारण खूपच जाणकार लोक इकडे आहेत की 2009च्या पूर्वी पेड न्यूज नव्हती का? तर 2000 सांगितलं मला की मी नाशिकचा वगैरे, मी नाटकाच्या पत्रकारिता केली आहे, तेव्हा पत्रकार पैसे खात होते. मी मला सांगितलं की 100% पत्रकार पैसे घेऊन बातम्या देतात हे चूक असतं, आणि पत्रकार पैसे घेऊन बातम्या छापतात हे खरं आहे. त्या पैसे खाऊन बातम्या छापणाऱ्या पत्रकारांचं प्रमाण वाढल्यावरती एका विशिष्ट दिवशी मालकांनी ठरवलं की आपणच का घेऊन आहेत ते पैसे, आपल्या जीवावरती हे पैसे खात आहेत. इथून काहीतरी पेड न्यूजचा उगम झाला किंवा व्हॉट एव्हर इट मे बी असं झालं. आणि त्याच्यातली दुसरी गोष्ट म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण वर्तमानपत्र हे कधीच बिना जाहिराती प्रॉफिटमध्ये जाऊ शकणार नाही. आम्हाला नोकऱ्याच मिळाल्या नसतं. कारण एक साधं उदाहरण सांगायचं असं की टाइम्स ऑफ इंडिया 5 रुपयाला जर मिळत असेल तर टाइम्स ऑफ इंडियाच्या 16-24 पानांनी एवढा कोरा कागद सुद्धा 5 रुपयाला विकत मिळत नाही. तरी टाइम्स ऑफ इंडियाला तो छापून इतक्या सगळ्या लोकांचे पगार देऊन ते कसं परवडतं? ते अर्थातच जाहिरातीच्या जोरावर परवडतं. आणि जाहिराती हव्या असतील तर तुमचा सेल अधिकाधिक व्हावा, तो सेल अधिकाधिक व्हायचा असेल पण टाइम्स ऑफ इंडियाने केली, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपने केली. म्हणून त्याच्यात मी ज्या वर्तमानपत्रात प्रदीर्घ काळ काम केलं महाराष्ट्र टाइम्समध्ये, ते महाराष्ट्र टाइम्स सुद्धा त्याच्यात आहे. त्यांनी असा निर्णय घेतला
की वाचक जर आपल्या दर्जापर्यंत येत नसेल, आपण जो दर्जेदार मजकूर देतोय तो जर वाचकांना नको असेल तर आपण वाचकांच्या लेवलला घ्यायचं आणि वाचकांना जे हवं आहे ते आपण दिलं पाहिजे. याचं एक छोटंसं नमुनेदार उदाहरण सांगतो. संगीता मेनन नावाच्या एका पत्रकार महिलेचं जी टाइम्समध्येच नोकरी लावली, संगीता मेनन, तिचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे QI स्टोरी. QI म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया स्टोरी. त्याचं पुढचं वाक्य फार भारी आहे. TOI स्टोरी, टाइम्स ऑफ इंडिया स्टोरी, आणि त्याला खाली सब हेडिंग आहे, सब टायटल, हाऊ ए न्यूजपेपर चेंज द रूल्स ऑफ द गेम. म्हणजे या वर्तमानपत्राच्या खेळात जे काय झालं गेलं 25 वर्षात, रफली ते 2000 पासून सुरू झालं, त्याचे नियम बदलणारा कुठला पेपर असेल तर तो टाइम्स ऑफ इंडिया आहे. असं टाइम्स ऑफ इंडियातल्या मध्ये प्रदीर्घ काम केलेल्या संगीता मेनन नावाच्या बाईंनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यातला फक्त मी एकच आज वर्तमानपत्रात काय छापून येतं, कुठल्या प्रकारच्या बातम्या पहिल्या पानावर छापून येतात. आज 2-3 वर्तमानपत्रांनी सिनेमाच्या गाण्यांची हेडिंग्स करत बजेट सादर केलेलं आहे. माझा काही आक्षेप नाही आहे त्याला, पण मी जे मगाशी म्हणालो त्याचाच हा प्रकार आहे की जर अर्थतज्ञांचं अकॅडमिक विश्लेषण कोणी वाचणार नसेल तर ते वाचतील अशा लेवलला आपण ते विश्लेषण न्यायला पाहिजे, असा तो प्रकार आहे. त्या संगीता मेननच्या पुस्तकातला एकच 2 वाक्याचा किस्सा मी सांगतो. संपादक तेव्हा काय होते आणि आता संपादक काय झाले आहे. तेव्हा गिरीलाल जैन हे संपादक होते, किंवा श्यामलाल असतील, माझा घोटाळा झाला, श्यामलाल आणि गिरीलाल जैन त्या दोघांपैकी कुठेतरी संपादक होते. आणि त्यांना मालक अशोक कुमार जैन टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे, हा त्या पुस्तकातला किस्सा आहे. त्यांचा फोन आला, मालकांचा फोन टाइम्स ऑफ इंडियाच्या संपर्काला आला. तो फोन असा होता की राज कपूर्स डॉटर गॉट मॅरिड टुडे. त्या काळामध्ये राज कपूरचं मुंबईतलं आणि एकूणच बॉलिवूडमधलं स्थान काय असेल हे लक्षात घ्या. तो फोन होता राज कपूर्स डॉटर गॉट मॅरिड टुडे, कॅन बी प्रिंट द पिक्चर. आता तुमच्या आणि माझ्या मुलांच्या लग्नाचे फोटो सुद्धा आपण बॉम्बे टाइम्समध्ये छापून आणू शकतो. ज्या वेळेला राज कपूरच्या मुलीच्या लग्नाचा फोटो छापायचा की नाही हे मालक संपादकाला विचारतोय आणि पुढे 2च वाक्य आहे, द एडिटर सेड नो अँड नो पिक्चर ॲपियर. असा तो जमाना होता. तिथपासून जमाना काय झाला घास तो राजू बडोदाकरांनी टीव्हीच्या माध्यमातून बघितला. राजू बडोदाकरांचे असंख्य मित्र प्रिंटमध्ये होते आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी अगदी जवळून पाहिला. मी काही ॲक्टर नाही तरी मी त्यांना विचारलं की त्यांना काय वाटतंय. मला एकदम वेगळ्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहता यायला लागले गेल्या 15-20 दिवसापासून. मी जेव्हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आता बघतोय तेव्हा मी अमेरिका ग्रेट अगेन, मागा आणि मोदी बघतोय, यांच्यामध्ये मला काही फरकच दिसत नाही. त्यामुळे हा म्हणजे आता आपण जे म्हणतोय तो काळ, त्या काळात जे स्टेट्समन, ते डिप्लोमॅट, या प्रकारचा समाज जे काय असेल, कम्युनिकेशनची साधनही कमी होती, म्हणून जे आदान प्रदान विचारांचं होत होतं किंवा जी माणसं, म्हणजे आता रोनाल्ड रेगन थोर राष्ट्राध्यक्ष वाटतात अमेरिकेत. म्हणजे रोनाल्ड रेगन जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा ते सी ग्रेडचे नट आहेत म्हणून राष्ट्राध्यक्ष झाले असं बोललं जायचं. आणि या लेवलवरनं कुठे आलंय की तुम्ही बघा, एक सामान्य म्हणजे एबी वगैरे अशा नावाने खोट्या ट्रोल करणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा ट्रम्पची कौतुक केलं की येस अमेझिंग असं वगैरे कोट करतो एलॉन मस्क, जो या पृथ्वीवरचा सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. अर्थात पृथ्वीवरचा सर्वात श्रीमंत मनुष्य म्हणजे सर्वात आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम असतो. तर या गोष्टीचं मला पोस्ट मॉडर्निझम आता जे युग सुरू आहे त्याची बीजरोपण कुठे झालं याचं मला मागे बघावंसं पुन्हा वाटतं. कारण आपण 11 वर्ष जे भोगतोय त्याचं पहिलाच पंच अमेरिका आता घेते. पहिल्या 4 वर्षात ट्रम्पच्या असं लोकांना वाटत होतं, बऱ्याच शहाण्या लोकांना अमेरिकेतल्या, कारण मला सतत संपर्काने ते लिहितो पण म्हणून मला अधिक माहिती आहे की पहिले 4 वर्षाचं वाटत होतं की लोक वैतागले होते खरोखरच, त्यामुळे त्यांनी
चुकून हिलरीच्या ऐवजी डोनाल्डला निवडून दिलं. डोनाल्ड नाही बरं, डोनाल्डला निवडून दिलं. परंतु आता त्यांना कळलेलं आहे की निश्चितपणे लोकांनी आम्हाला डोनाल्डच हवा म्हणून दिलं निवडून. तर त्याच्यामध्ये काही हे नाही, इफ आणि बट नाही. त्यामुळे ही एक शॉकिंग गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की जगाचा जो बॅलन्स ऑफ पॉवर 89 साली गेला, त्यानंतर ते जगाच्या म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये सगळ्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर लागतो. माध्यमांमध्ये पण बॅलन्स ऑफ पॉवर लागतो. मगाशी आम्ही गंमत म्हणून बोलत होतो, इथे तळवलकर असेल तर तिथे गडकरी लागतं. तर हा बॅलन्स ऑफ पॉवर आहे. तर थोडासा पॉप्युलिस्ट आणि थोडासा एलिट अशा प्रकारे, थोडासा क्लास, थोडासा मास, अशा सगळ्या प्रकारचा बॅलन्स लागतो. तो पूर्णपणे 89 पासून आणि 2000 हे बेंचमार्क सांगितलं. तर 89 ला तो सरायला सुरुवात झाली. साधारण 91 साली पहिल्यांदा सरायला सुरुवात झाली ग्लोबलायझेशन या नावाखाली, ज्याचा आता ट्रम्प धिक्कार करतो. ग्लोबलायझेशन वगैरे काय नाही असं सांगतात. ते हवं असं जे सांगत, म्हणजे कसं बघा, सोव्हिएत युनियन स्थापन झालं ते इंटरनॅशनलिझमसाठी. नंतर 91 साली सोव्हिएत युनियनचं पतन झाल्यावर अमेरिकेने ग्लोबलायझेशन सांगितलं. आणि आता तुमचे तुम्ही असं जे आपलं चक्र फिरलेलं आहे अख्ख्या जगाचं, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीची वारेमाप वाढली झाली. त्यामुळे टेक्नॉलॉजीला स्वतःचा स्वभाव नाही, त्याचं मन नाही, त्याची बुद्धी नाही. आणि ही सगळी साधनं राज्य करते. म्हणजे हिटलर आणि त्याची नाझी पार्टी जेव्हा सत्तेत आली तेव्हा पहिल्यांदा अशा प्रकारच्या फॅसिझमचं मशिनीकरण पाहिलं असं लोक म्हणतात. परंतु आता ज्या प्रकारचं मशिनीकरण करता येऊ शकतं, म्हणजे प्रत्येक माणसाचे डोळे, हात, अंगठा सगळं काही, म्हणजे आता कालच असं झालंय अमेरिकेमध्ये, असं झालंय की सगळ्या लोकांच्या बँक अकाउंट्स पासून ते त्यांचे पर्सनल डिटेलचा डेटा हा जो कुठच्याही पदावर नसलेल्या एलॉन मस्कला त्या डॉचमुळे उपलब्ध होऊन गेला. म्हणजे अमेरिका ही डेटासाठी सगळ्यात सेफ आणि सुरक्षित देश मी मानत असे, बरेच लोक मानत असत. ते अत्यंत खरं नाही असं एका दिवसात त्यांना सिद्ध झालं. म्हणजे या म्हणजे कालपर्यंत डेन्मार्क, युरोप, अमेरिका, कॅनडा हे सगळे, म्हणजे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड वगैरे हे भाई हेच मानतात. खरं तर त्यांच्या 5ही गुप्तचर संस्था एकत्र काम करतात मिळून. ते सगळं कोसळलं आणि अचानक वेगळ्याच प्रकारे ते जायला लागलं. आणि त्यातल्या मूर्खपणाला एवढं उत्तेजन अमेरिकेत मिळतंय. तुम्ही युरोप मधल्या अति उजव्या संघटना बघा, त्यांच्याकडे तेच दिसतंय. त्याला जगातले जे ऑलिगार्क आहेत ते पूर्ण पाठिंबा आहेत. ज्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे ते लोक पूर्णपणे संपत्तीचे. आपल्याकडे जसं अडाणी, अंबानी, जे पहिल्यांदा राहुल गांधींनी बोलले की मोदींची आणि शहांची सत्ता नसून ते सखाराम हे सॉरी काशीराम कोतवाल आहे, खरे नाना जे आहेत ते अंबानी, अडाणी. हे जे पहिल्यांदा राहुल गांधी बोलले ते आता जगभर तुम्हाला हळूहळू दिसेल. आणि त्याचं फलित म्हणून मुळामध्ये जे प्रकाश म्हणाले, मग टेलिव्हिजन माध्यम असो किंवा वृत्तपत्र असो, त्याला मालक असणारच. म्हणजे तळमळीने किंवा देशभक्तीने किंवा कुठच्या तरी प्रेरणेने टिळकांनी जसं केसरी काढलं, डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक काढलं, गांधीजींनी हरिजन काढलं, तसं तर काय जैन लोक आणि हे लोक काढत नाहीयेत की पेपर आपल्या कुठची तरी तळमळ आहे म्हणून. त्यांना अजिबात तळमळ वगैरे नाहीये. त्यांना एका पद्धतीने पॉवर बार्गेनसाठीच वृत्तपत्र स्वातंत्र्योत्तर काळात काढली गेली, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट भारतापुरतं आता, म्हणजे मी तुम्हाला एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह सांगितलं तर भारतावर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मालकांना अत्यंत देशाविषयी काहीतरी कळकळ होती म्हणून त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स आणि अजून अशी वृत्तपत्र काढली, तर नाही. ती बॅलन्स ऑफ पॉवर आणि पॉवर बार्गेन जे इंडस्ट्रियल हाऊसेस मध्ये व्हायचं होतं त्याच्यासाठी काढली. पण राजकारणी माणसांमध्ये शिस्त असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये ध्येय, धोरण, गुणवत्ता काहीतरी असल्यामुळे दोघांचे रूल्स आणि दोघांच्या रेषा आखल्या गेलेल्या होत्या, त्या कोणी ओलांडत नसतं. आता मोदी किंवा ट्रम्प सारखी माणसं आल्यावर बुद्धिबळ खेळायला बसल्यावर कानफटीत पण मारू शकतात. त्यामुळे अचानक बुद्धिबळाचे नियमच कसे बदलले असं विचारायला पंचाकडे बघितलं तर पंच म्हणतो साहेबांनीच सांगितलंय, मग बोलतच नाही काय करण्याचं. या पद्धतीने ते सगळं व्हायला लागल्यावर आपण भसकटलेलो आहोत. आपल्याला असं वाटतं की अरे हे चाललंय कुठे, हे सगळं निघालं कुठे. हे 91 सालीच निघालं. बॅलन्स ऑफ पॉवर गेला की जगाच्या, म्हणजे माया संस्कृतीपासून तुम्ही घ्या, मायन संस्कृतीपासून मग गुप्त इथे जे काय असेल ते, पण ते सगळं हेच आहे. तुम्हाला आता सतत अमेरिकेत सांगितलं गेलं
की अमेरिकेत मायग्रेशनचा सगळ्यात मोठा धोका आहे. अरे मुळात रेड इंडियन्स जे होते ते अमेरिकेचा शोध लावून चुकले होते. परत आपण लहानपणी शिकलो की कोलंबसने लावला म्हणून. त्याने फक्त अतिक्रमण केलं त्यांच्या भूमीवर, त्याने शोध नव्हता लावला. ते आपण स्वीकारलं, ते शिकलो आपण, त्यावर आपण विश्वास ठेवला. तर आता ट्रम्प म्हणतो ते खोटं कसं? तसंच आपण अगोदर पण कुंभमेळे नेहरूंनी पण केले ना. त्यासाठी केलेली प्रत्येक डेंजरस गोष्ट, खतरनाक गोष्ट आणि धार्मिक गोष्टींचा उदो हा दूरवर जाऊन मारक ठरतो. त्याचं कुंभमेळा हे उत्तम उदाहरण. वास्तवामध्ये म्हणजे हिंदू हा धर्मच नाहीये, पण मुळामध्ये असं कारण त्या जातींची व्यवस्था आहे. धर्मात नसेल तर जात कुठची असं धरायचं. तर मग धर्म कुठचा म्हणजे हिंदू आहे असं म्हटलं तर लग्न करताना तुला असं लिहिलं होतं का? तर नाही, जात पण लिहिली होती. मग जात ही तुझे अस्तित्व आहे. ब्राह्मण धर्म आहे वेदाप्रमाणे. आता वेदोक्त फक्त ब्राह्मणांना लागतोय. आता मी इथे थोडासा पटकन जाऊन येतो. याचं कारण या कुंभाला काही अर्थ नाहीये वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये, पुराणोक्त आहे. ही एक कथा आहे काल्पनिक कुंभाची. म्हणजे रत्न काढली त्या असं वगैरे ते काय आहे, समुद्र मंथनातून रत्न निघाली. यावर्षी 4 रत्न निघाली असं म्हणतात. त्यातले एक रत्न IIT बाबा आहे, दुसरी ती हर्षा छावरिया आहे, तिसरी मोनालिसा आहे आणि चौथी ममता कुलकर्णी. 4 रत्न यावर्षी निघाले. दरवर्षी तेव्हा नेहरूंच्या काळापासून अशी रत्न निघत आलेली आहेत. कोण केवडिया बाबा होते, कोण अजून पाय लावूनच बरे करायचे, असं काही होत होतं. विज्ञानाची प्रगती होत होती, तेवढे आपण मागे राहत होतो. परंतु आपल्याला त्याच्याशी राजकारणाची सांगड नीट घातली गेली नव्हती. पोट बिघडेल त्यांचं काय व्हायचं तर होईल. आता ते घरापर्यंत आलं. कारण काही दिवसांनी अजून पुढचा कुंभ येईपर्यंत भाजपचे लोक तुमच्या दरवाजावर पिता की नाही का मारू असं विचारायची परिस्थिती आल्यामुळे तुम्हाला भीती वाटायला लागली की हे काय पत्रकार नीट काम करत नाहीयेत, कुंभाची निदान हे करत नाहीयेत. हे सगळं आलं इथून. त्यामुळे ते कसं आहे की आपल्या घरापर्यंत येईपर्यंत आपण 52 पासून आतापर्यंत वाट बघितली आणि आता वाट बघून बघून ते आपल्या घरापर्यंत आलं. तर आपण कुंभ आणि चौथा स्तंभ या दोन्हीची गोष्ट जी आहे ती आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या दोन्हीची आपल्याला गरज नव्हती आणि आपण लक्ष द्यायला देत होतो. पैसे घेऊन वृत्तपत्रात बातम्या छापताना छापतील का छापेनात का त्यांना काय फरक पडतो, कोण तो छापतोय तो छापू दे, या लेवलला माणसं जगत होती. म्हणजे गांधीजी जेव्हा मिठाचा सत्याग्रह करत होते तेव्हा 7%, 7%, त्याचा 60% वाटेल, 7% लोक फक्त डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या मिठाच्या सत्याग्रहात इन्व्हॉल्व होते. बाकी सगळे मुंज बारसा बोरनाण वगैरेच करत होते. त्यामुळे या प्रकारे जगणारा हा गतानुगतिक समाज आहे. आणि हाच असा नाही, तुम्ही अमेरिकेत आता ट्रम्प हे कोणाचं प्रतीक आहे? ट्रम्प हे व्हाईट इलिटरेट लोकांचं प्रतीक आहे. आपल्या मनात असं असतं की व्हाईट म्हटल्यावर इलिटरेट कसा असेल, कारण आपल्यावर 300 वर्ष गोऱ्यांनी राज्य केलं, त्यामुळे आपल्याला गोरा माणूस दिसला की तो सुशिक्षित असतो असंच वाटतं. तर बराच काळ तो हिंदी पिक्चर मध्ये पण असंच दाखवायचं, त्यामुळे तर अजून ठाम झाली श्रद्धा. तर हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे मी त्याच्यात पडत नाही, आणि दुखावली कोणाची श्रद्धा. तर कुंभ असो, चौथा स्तंभ असो किंवा गोरा माणूस असो, या आपल्या श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धा ज्या पद्धतीने कोसळत होत्या त्याच्याकडे आपण वेळीच लक्ष दिलं नाही. आपल्याला एकतर श्रद्धा टिकवता येईल किंवा अश्रद्ध होता येईल. त्यामुळे चौथा स्तंभ असो, कुंभ असो, गोरा माणूस असो, ते बरोबर करतात, आपलं चुकतंय, या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून पहिल्यापासून मांडणी करायला जर सुरुवात केली तर तुम्हाला वास्तव काय हे नीट कळू शकेल असं मला वाटतं. मला वाटतं अजून बोलायचं बऱ्याच जणांना, त्यामुळे परत युवराजकडे जातो. माझं मी विषय केलं पहिलं सुरू. असं आहे की आता अकोलकरांनी एक चांगला मुद्दा मांडला की ते असं म्हणाले की पत्रकारांना बातम्या द्यायच्या आहेत, पण जे मालक आहे त्या मालकाचा गट आहे त्याला द्यायचं नाही आहे. मी प्रशांतकडे यासाठी जाणार आहे. तर प्रशांत हा आमच्या सगळ्या पिढीतला एक ताज्या दमाचा आणि बाहेर पडलेला त्या व्यवस्थेतनं तो पत्रकार आहे. तुझे अनुभव काय त्यामध्ये, जेव्हा मालक गट आणि पत्रकारांचं म्हणणं याच्यातला संघर्ष येतो तेव्हा काय होतं? एक मिनिट. मालक शब्द आहे ना, त्या मालक शब्दामध्ये आपली खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करायला तयार झालेला संपादक हा सुद्धा गृहीत धरला पाहिजे बरं का. म्हणजे ती जी मी नावं घेतली की श्यामला किंवा गिरीलाल जैन आणि आर के लक्ष्मण
ज्यांना मला नुसतं बघायची संधी मिळाली, कारण मी महाराष्ट्रामध्ये होतो, पण मला सुदैवाने गोविंदराव तळवलकर आणि कुमार केतकर यांच्यासारख्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि एकच वाक्य सांगतो, याला बोलू देईन मी, एकच वाक्य सांगतो की कुमार केतकरांना एकदा एका जाहीर परिसंवादात असा प्रश्न विचारला होता की मालक किती प्रमाणात हस्तक्षेप करतात. त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं, आणि ते बहुतांश खरं होतं, की मालक फारच कमी हस्तक्षेप करतात, पण उद्या मालक काय म्हणेल या भीतीने संपादकच जास्त हस्तक्षेप करतात. नाही, आता कुंभमेळ्याचं मगाशी उदाहरण होतं, तर जे अकोलकर सर म्हणाले, कुंभमेळ्याच्या बद्दलच्या काही गोष्टींचं वार्तांकन जे आहे ते सुद्धा मुख्य माध्यमातल्या लोकांनीच केलेलं आहे. म्हणजे अभिनव पांडेचं जे कौतुक होत आहे, तर त्यानं तिथं जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडवरची स्थिती बघितली. त्याच्यानंतर इव्हन भास्करचं पण रिपोर्टिंग जे आहे त्याचं पण कौतुक झालं, कारण त्यांनी थेट जाऊन तिथं मृतदेह मोजले, हॉस्पिटलमध्ये काय प्रत्यक्ष दिसतं आहे हे त्या लोकांनी बघितलं, आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा झाली. शेवटी कसं आहे की एक लेजिटिमेसी जी आहे ती मेनस्ट्रीम मीडिया तुम्हाला देत असतं. म्हणजे एक समाज म्हणून ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मुख्य माध्यमातली गोष्ट म्हटल्यानंतर पटकन ती स्वीकारली जाते, पटकन पोहोचते देखील. आणि हे चित्र आत्ता बदलायला लागलेलं आहे. त्यामुळं काही लोक चांगली पत्रकारिता करतायत त्यांच्या जागी असताना, आणि ती स्पेस उपलब्ध जी आहे तेवढी त्या स्पेसमध्ये त्यांचं ते चालू आहे. पण जो मालकांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल नक्कीच हे आहे की काही गोष्टी अशा अदृश्यपणे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे 2014 नंतरच्या काळामध्ये आपल्याला हे दिसतंय की ठराविक गोष्टींचं महत्व अचानक वाढलेलं आहे, आणि त्या गोष्टी करण्यामध्येच चांगल्या पत्रकारांची जर एनर्जी जाणार असेल तर मग ज्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे किंवा ज्या गोष्टी करण्यातून खरी पत्रकारिता कळेल ती त्यांना करताच येऊ नये अशा पद्धतीची सुद्धा एक व्यवस्था तयार केली जाते. आणि त्याच्यामुळं ही पद्धत जी आहे ती आता खरं तर बऱ्याच ठिकाणी रूढ होत चाललेली आहे. आणि आपल्याकडं माध्यमांचं चित्र इतकं भयानक पद्धतीने बदललेलं आहे की आता कंट्रोल करण्यासाठी केवळ काही गोष्टी म्हणजे केवळ काही बटणं दाबली की अख्खा देशातला मीडिया तुमच्या हातामध्ये येतो. त्यामुळे मला तर उलट असं म्हणायचं आहे की माध्यमांचीच संकल्पना किंवा त्याची व्याख्याच बदलण्याची वेळ आलेली आहे. कारण जर हिंडेनबर्ग नावाचा एक व्यक्ती त्याच्या रिपोर्टमधून इतक्या सगळ्या गोष्टी उघड करतो की ज्या गोष्टींबद्दल आपल्या देशातली एकही व्यवस्था बोलत नाही, सुप्रीम कोर्टापासून सेबीच्या अध्यक्षांपासून कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीये, त्या गोष्टीची चर्चा जर एका रिपोर्टनं होणार असेल, आणि ते काही पत्रकार नाहीये, ते स्वतःला शॉर्ट सेलर ऍक्टिव्हिस्ट, मार्केट ऍक्टिव्हिस्ट म्हणून स्वतःला समजतात, व्यवस्थित त्याच्यातनं पैसा कमवणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे, जे काही त्यांनी लपवलेलं नाहीये. पण ते जी गोष्ट करतायत त्याच्यातून जर पत्रकारिताच होणार असेल तर मग यांना पण आपण पत्रकार म्हटलंच पाहिजे. म्हणजे एका अर्थानं वरून सुद्धा पत्रकारितेचं काम करतोय. कारण ज्या शेतकरी आंदोलनाची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होत होती की अगदी त्यांना देशद्रोही ठरवण्यापासूनचे सगळे मुद्दे होते, त्याच्यातला एक अँगल वरूनची एक डॉक्युमेंटरी आपल्याला दाखवते, तर तो खऱ्या अर्थानं पत्रकारितेचंच काम करतोय. त्यामुळं माध्यमांची व्याख्या सुद्धा आता बदलत चाललेली आहे. म्हणजे ध्रुव राठीच्या एका व्हिडिओनं जर त्या गोष्टींची चर्चा होणार असेल आणि जी डॉक्युमेंटरी तुम्ही दाखवू शकत नाही तो स्वतःच्या चॅनलवरून दाखवतो, याचा अर्थ तो मेनस्ट्रीम मीडियाचंच काम करतोय. त्यामुळं जरी ही मालक व्यवस्था ताब्यात घेतली जात असेल तरी सुद्धा त्याला पर्याय सुद्धा तितक्याच ताकदीनं आणि वेगवेगळ्या रूपाने उभे राहत आहेत, ते सुद्धा त्याच्यात दिसतं. तुझा अनुभव तुझ्या प्रश्नाच्या जवळ आला तर तुझा अनुभव याचा आम्हाला नाही, मी दिल्लीत 10 वर्ष काम केलं आणि 2014 पासूनच करतोय. पण एक जाणवायला लागलेलं होतं की ज्या गोष्टी म्हणजे याच्या आधी असं होत होतं. म्हणजे मी 2007 पासून पत्रकारितेमध्ये आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी न्यूजरूममध्ये काम करत होतो तेव्हा कुठलीही गोष्ट लिहिताना कुणाच्या बद्दलही कितीही तिखट लिहिताना कधी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला गेलेला नव्हता की हे का लिहिलंय किंवा कशामुळे हे करू नका असं. पण हल्ली चित्र बदललेलं आहे आणि ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बदललेलं आहे. कारण दिल्लीसारख्या ठिकाणी रिपोर्टिंग करताना कधी कधी काही गोष्टींसाठी तुम्हाला न्यूजरूममधून जेव्हा सांगितलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तडजोड करावी लागते, काही न पटणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्यातून असं वाटतं की ठीक आहे, आपलं म्हणणं मांडण्यासाठी जर एखादं प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल तर आपण करून बघूयात, असं म्हणून ती सुरुवात झाली.
मला वाटतं की मालक गटाविरुद्ध मान न चुकवता एक पाऊल आपल्याला टाकता येतं. बरोबर. मी थोडं एलॅबोरेटेड ह्या दोन्ही तीन मुद्द्यांवर आहे. तर मला तुम्ही ओपनिंग बोल द्यायची काही गरज नव्हती हे असताना मी करू. आता काय आहे, जे प्रशांत म्हणाला की तेच मला वाटतं की माध्यम ह्या कॉन्सेप्टचाच नव्याने आपल्याला आता विचार करावा लागेल. म्हणजे एक काळ असा होता की ज्यावेळी टू एक्सप्रेस देअर वर लिमिटेड रिसोर्सेस. आता आपण सगळेच माध्यम करतो. आपण सगळी जण आता माध्यमासाठीच काम करतो. आपण जे लिहितो, आपण जे व्हिडिओ दाखवतो, आता इथून कोणी फोटो टाकेल, कोणी लाईव्ह करेल, आपण सगळी जण तेच करतो. बरोबर. आपल्याला आता रिव्हिजिट करायची गरज आहे. एकतर मला काय वाटतं, लहान मुलाच्या हातात मोबाईल दिल्याने जो घरात प्रॉब्लेम होतो ना, तोच आपला ऑन अ लार्जर स्केल समाज